मुलांना आता उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत, तर आता मुलं सारखे घरी राहणार आणि त्यांना सारखं चटपटीत असं काय द्यायचा प्रश्न पडतो। तर मग चला आता आपण चिवडाच बनवून ठेवूया घरी। नमस्कार, मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त रहा आणि मस्त चिवड्यासोबत उन्हाळी सुट्टी घालवा। चला मग आता आपण वेळ न घालवता चिवडा करून घेऊया। गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे। कढई गरम झाली आहे तर मी त्यामध्ये तेल ओतून घेते। कढईतील तेल गरम झालेले आहे। आता आपण मक्याचे पोहे तळून घेऊया। एका टोपल्यामध्ये इथे मी चुरमुरे साफ करून घेतले आहे। आता त्यावर हे तळलेले पोहे टाकून घेऊया। चुरमुऱ्यावर पोहे टाकून झाले आहेत। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे तळून झाले की ते पण तसेच जसे पोहे टाकले होते तसेच आपण चुरमुऱ्यावर टाकून घेऊया। शेंगदाणे तळून झाले आहेत। आता आपण डाळवं तळून घेऊया। सर्व एक एक वस्तू तेलातून काढून सर्व चुरमुऱ्यावर टाकून घ्यायची। आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया, साफ केलेला आहे। कढीपत्त्याचा आवाज खुळखुळ येत नाही तोपर्यंत कढीपत्ता तळत राहायचा। छान असा खुळखुळीत आवाज आला की कढीपत्ता काढून चुरमुऱ्यावर टाकून द्यायचे। कढीपत्ता पण तळून झाला आहे। आता आपण कोथिंबीर तळून घेऊया। कोथिंबीर पण चांगली अशी खुळखुळीत आवाज यायसारखीच तळून घ्यायची। जर कच्ची कोथिंबीर ठेवली तर आपला चिवडा नम पडण्याची शक्यता असते, त्यामुळे कोथिंबीर पण चांगली तळून घ्यायची। आता इथे मी जो लसूण असतो तो वाटून घेतला आहे आणि तो पण तेलात टाकला आहे। लसूण व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आणि तो पण चुरमुऱ्यावर टाकून घ्यायचा। लसूण पण छान लाल झाला आहे। आता हा पण लसूण आपण चुरमुऱ्यावर टाकून घेऊया आणि आता रामबंधूचा चिवडा मसाला टाकून घेऊया तेलामध्ये। तेलामध्ये चिवडा मसाला टाकल्याच्या नंतर ते तेल चुरमुऱ्यावर टाकून घ्यायचे आणि असे व्यवस्थित एक ना एक चुरमुरा मिक्स झाला पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे। आपला चिवडा छान असा तयार झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही बघू शकता मी कसं व्यवस्थित चोळत आहे।
अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे. मस्त चमचमीत आणि झणझणीत चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.